गोव्यामधलं कोंढा वेगवेगळे शहर आहे. तर तिथे आता आपण कामानिमित्त आलो होतो आणि आता आपण परतीच्या प्रवासाला निघतो. 11:15 वाजले आणि टेम्परेचर आत्ताचं आहे 28 डिग्री. तर ह्याच रोडला इथे शांतादुर्गा मंदिर सुरुवातीला आहे. त्याच्यानंतर मग पुढे गेल्यावरती मंगेशी मंदिर आहे. इथून डाव्या हाताला तुम्ही खालून गेलात की शांतादुर्गा मंदिरला तुम्ही जाऊ शकता. आणि आपण आता पणजीकडे चाललो. तर शांतादुर्गा आणि त्याच्यानंतर मग पुढे मंगेशी दुसरं मंदिर. रत्नागिरीहून इकडे येताना अजिबातच पाऊस नाही लागला कुठे. ढगाळ वातावरण आहे परंतु पाऊस नाहीये. इथे आता बऱ्यापैकी पाऊस भरलेला आहे पण अजून तरी काय सुरुवात झालेली नाहीये. हा जो कोंडाचा भाग आहे की लहान असताना मी यायचो त्यावेळेला जास्तीत जास्त इथे या मंदिरांवर मंगेशी आणि नंतर शांतादुर्गा. त्याच्या पुढे कधी गेलेलो नाही. प्रत्यक्षात कोंढा सिटी वगैरे हा एरिया म्हणजे मी बघितलेला नव्हता. कामानिमित्त नंतर आलो असेल त्याच्यामुळे ट्रॅफिकचा वगैरे तेवढा इश्यू नाही जाणवत. पुढे आता काही ठिकाणी काम सुरू आहे तिथे जरा ट्रॅफिक ब्लॉक होतोय. अदरवाईज इथे आता तेवढा ट्रॅफिकचा वगैरे काही इश्यू नाहीये. त्यामुळे इथे प्रवास करायला तसा म्हटलं तर सुखकर प्रवास आपण करू शकतो. या भागामध्ये खरोखर गोव्याची वगैरे मला एका पायावर मी तयार होईल. कधी पण मला सांगा गोव्याला जायचं मी माझं आवडतं ठिकाण आहे फिरायला वगैरे. शहरी भागापेक्षा मला ग्रामीण भाग गोव्याचा खूप आवडतो. कारण ग्रामीण भागामध्ये इथे निसर्ग अगदी ओतप्रोत भरलेला आहे. त्याच्यामुळे इकडे मला गाडी चालवायला भरपूर आवडते फिरायला भरपूर आवडतं. आता हा पुढचा एक जो भाग आहे इथे एक सर्कल आहे. इथून तुम्ही उजवीकडे गेलात की तुम्हाला कर्नाटक बेळगावला जायला असतं आणि दूधसागर धबधबा वगैरे तो इथून उजवीकडे जातो. माझ्या ना फार्मागुडी एरिया म्हणतात त्याला. छत्रपती शिवाजी महाराजांचा इथे पुतळा आहे. एक गार्डन सारखं केलेलं आहे तिथे. बघायला वगैरे आम्ही फिरायला पहिल्यांदा आलो होतो या भागात. इथून पुढे मात्र थोडा सिंगल रोड आहे त्याच्यामुळे इथे जरा ट्रॅफिकचे वगैरे इश्यू होतात गर्दी होती. आणि आता कसं झालंय की कर्नाटकला जाणारं सगळं ट्रॅफिक इथूनच जात या रोड. त्याच्यामुळे इथे बऱ्यापैकी तरी आता आज एवढी गर्दी मला नाही दिसत. आपण चाललो हा पणजी रोड. तुला थोडं पुढे गेलं की मग मंगेशी देवस्थान. हा फार्मागुडी एरिया आला. आता इथे उजव्या हाताला जे पत्रे लावले इथे ऍक्च्युली ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि असे गार्डन होते ते काम बहुतेक त्याच्यामुळे ते बंद केले. म्हणजे उजव्या हाताला कोंढा एज्युकेशन सोसायटी त्यांचं कॉलेज. माझा वाटा इथे आहे दिसायला. इथून डावीकडे गोवा इंजिनिअरिंग कॉलेज तुझी गाडी गेली आहे इंजिनिअरिंग कॉलेज गोव्याचं. आणि आता आपण चालू हा पणजी रोड. इथे डाव्या हाताला मारदोळ म्हणून गाव आहे. हा सुद्धा एक पूर्वीपासून मस्त माझा आवडता एरिया आहे. की दुतर्फा मस्त अशी मोठी झालेली झाडे आहेत आणि मधून आपला रस्ता जातो. इथे सध्या एक अशी फुलं घेऊन बसले. मला वाटतं जाई किंवा वगैरे असं काहीतरी दिसतंय पण बरेच जण असे बसले जाईची फुलं घेऊन.
कसली काय मला माहिती नाही, पण बहुतेक कशी वाटली माहिती नाही. आशा मोठी है मन इथे डाव्या हाताला मंगेशी मंदिर चालतं. आता ही जी वळली ना डावे तिथून तुम्हाला मंगेशीला जाता येतं. आपण सरळ चाललो पणजी या दिशेने, ओल्ड गोवा पणजी. सायन्स सर्कल नवीन झाल्यानंतर झालं, म्हणजे पहिल्यांदा बाहेरचा रस्ता होता, ते डोंगर होता, हा दगापूरला आणि पणजीच्या दिशेने जायला हा मार्ग आणि कोंडाला जायला पलीकडनं मार्ग, असे दोन रस्ते झाले. उजव्या हाताला कुंडई MIDC नव्हे आपली गोवा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. हे आलं कुंडई गाव. अजूनही इथल्या बऱ्याच गावांची रचना जुनी होती तशी, अनेकांची जुन्या दाटणीतली जी घरं तशीच ठेवली त्यांनी, काही जणांनी बिल्डिंग बांधले. पण रिमोट एरियात जर गोव्यामध्ये तुम्ही फिरलात तर अजून तुम्हाला सगळ्या जुन्या आठवणी तशाच ताज्या राहतील. त्याच्यात काय फार त्यांनी बदल नाही केले. लोकांची जीवनशैली पण तशीच आहे, चांगली गोष्ट आहे, त्याच्यात ते आनंदी आहे. गाव कुठले? भोमा. गावाचं नाव मला आतापर्यंत माहित नव्हतं, आता पहिल्यांदा बोर्ड बघितला, भोमा. आठवण आहे का त्या गावाची? इथे ट्रॅफिक भरपूर वेळेला ब्लॉक व्हायचं, अनेक वेळेला इथे रांगेत अगदी मागे गाड्यांची रांग लागायची आणि त्याच्या मागणं हळूहळू सरकायला लागायचं पुढे. बाकी ओव्हरटेकिंग वगैरे काय इथे विषयच नाही. मुळात छोटे रस्ते आणि ट्रॅफिक भरपूर. इथल्या लोकांना जुना काळ आठवत असेल ना, अजिबात ट्रॅफिक नव्हतं, अगदी किरकोळ गाड्या यायच्या, प्रायव्हेट बसेस होत्या. त्या तुलनेत आता एवढं ट्रॅफिक झालं, बाप. इथून आता एक रस्ता काय होतं नाही, तर एक रस्ता खाली गेला, हा गावात गेलेला असेल, मग त्याला सरळ जायचं. टाकळी गाव, ओके. आणि मार्शल म्हणतात, मार्शल स्पेलिंग आहे मार्शल, उच्चार आहे त्याचा मार्शल. इथून खालून मला वाटतं अंडरपास आणि तिथून मग पलीकडे मार्शलला जातो. मला तिकडनं तुम्ही परत बेळगावला वगैरे पण जाऊ शकता. पण फक्त जरा गाडी सावकाश चालवा, कारण इथे ओव्हरटेकिंग अलाउड नाहीये आणि इथे पोलीस असतात. हा जो उजव्या हाताचा रस्ता हा मार्शलला गेला, ओव्हरटेकिंग ऍक्च्युली इथे अलाउड नाहीये. आणि ब्रिज जे आहे आता हा पुढे, त्याला 30च स्पीड लिमिट आहे आणि इथे तर ओव्हरटेक अजिबात अलाउड नाहीये. पिवळा रस्त्यावर बघा, पिवळा पट्टा कंटिन्युअस, म्हणजे स्ट्रिक्टली ओव्हरटेकिंग अलाउड नाही.
तर आता हा जो एरिया आलाय हा टिकवाडी एरिया आहे. गोव्याची इंडस्ट्री तिथे उजव्या हाताला आहे. काही मोठ्या इंडस्ट्री तिथे आतमध्ये आहे. तिथून माझ्या मते आता पणजी 12-13 किलोमीटर असेल. इथून पुढे गेलं की करमाळीचा रेल्वे ब्रिज आपल्याला लागतो. करमाळीचं रेल्वे स्टेशन. त्याच्या डाव्या हाताला पेट्रोल पंप आहे आणि पेट्रोल भरून घेऊया. मग पुढच्या प्रवासाला पुढे जाऊया. इथे आता पेट्रोल नदी कुठे आहे बघायला लागेल. आता इथे आपल्याला जरा बघायचंय. मला ओल्ड गोवा ब्रिज वर जायचं नाही, ओल्ड गोव्यातून जायचंय. कारण एक तो रस्ता समजला नाही ना तर तुम्ही डायरेक्ट मग ओल्ड गोव्याच्या बाहेर ब्रिज वरून जाता. आपल्याला ओल्ड गोवा बघायचं. ओल्ड गोव्यातून आपल्याला त्या जुन्या रस्त्याने जायचं. पुढे बघूया. करमाळी स्टेशन म्हटलं हा वरनं रस्ता होतो. हा माझ्या अंदाजाने डायरेक्ट आता वर ब्रिजला जात असणार आहे असा अंदाज आहे. आपण बघू, इकडनं जाऊन बघू. आपल्याला ओल्ड गोवा त्याची जी ओल्ड फेस्टिव्ह वगैरे त्या रोडला जायचंय. हा माझ्या अंदाजाने वरनं जातो. म्हणजे हे सगळं बायपास करून बरोबर. इथे उजव्या हाताला ओल्ड गोवा आणि डाव्या हाताला करमाळी रेल्वे स्टेशन. आणि इथून सरळ गेला की परत तुम्ही ह्या वरच्या ब्रिज कनेक्ट होता. इथून आता आपल्याला उजवीकडे वळायचंय. आता इथे थोडीफार गर्दी असू शकते पर्यटकांची. आज पण जसा बुधवार आहे काय माहिती नाही, सांगता येत नाही. हा इथे आता महात्मा गांधी चौक आला. पूर्वीचा हा रस्ता असा सरळ जायचा आहे. आता पूल वगैरे नवीन झालं. म्हणजे आता बस जी गेली तिकडनं परत तुम्ही कोंडा रोडला लागता. आणि आता इथे चर्च समोरासमोर बॉम जिजस बॅसिलिका चर्च हे उजवीकडचं आणि हे डावीकडचं जुनं चर्च. हे जे डावीकडचं चर्च आहे त्या चर्च मध्ये आता त्या सेंटची बॉडी ठेवलेली आहे 400 वर्षापूर्वी. आहेत पर्यटक. आपल्याला काय आतमध्ये आता नाही जायचं. हा सगळा ओल्ड गोव्याचा एरिया. आणि आपल्याला आता जे बघायचं की जुनं गोवा ह्या रूट वरती जे आहे ते आता प्रामुख्याने आपण बघणार आहोत. कुठे कधीतरी गोव्याची ट्रिप करीन असली त्यावेळेला गोव्याची ठिकाणं पण फिरू. आज आपल्याला परत जायचंय त्याच्यामुळे काही इथे थांबता येणार नाही. तेवढा आता आपल्याला वेळ पण नाही. हा जो आता रस्ता आहे रायबंदर रोड हा एक मस्त जुन्या याचा ओळखीचा असा रस्ता आहे. ओळख येते जुनं गोवा. त्यापूर्वी हा एकच रस्ता होता. ह्याच रोडनी सगळं ट्रॅफिक होतं. म्हणजे पुढे तुम्हाला बेळगावला जायचं आलं की हा एकच रोड होता. आणि नंतर ट्रॅफिकचा प्रॉब्लेम झाल्यानंतर मग तो बायपास करून वरनं ब्रिज वगैरे करून ते आता सगळं आधुनिक पद्धतीने झालं. पण इथे मात्र
जुनं गोवा तुम्हाला अनुभवता येईल या रोडवर. कधी आलात गोव्यात तर त्या बायपास रोडनी जाण्यापेक्षा या रोडनी फिरा, तुम्हाला जुन्या गोव्याचा एक सगळा लुक इथे बघायला मिळतो. इथं सुद्धा झाडं बघा किती वर्षांपूर्वीची झाडं असतील आणि अशी सगळी एकमेकांमध्ये गुंफलेली बघण्यासारखी. म्हणजे ज्यांना खरोखर निसर्ग आवडतो त्यांच्यासाठी गोवामध्ये हा जो सगळा एरिया आहे त्या खाली तुम्ही आणखी साऊथला गेलात सगळा एरिया पर्वणी. म्हणजे मला तर असं होतं की हा निसर्ग बघू की तो निसर्ग बघू. जुन्या टाईपचं सगळं ते रचना घरांची वगैरे या एकंदर तिथलं जुन्या टाईपचं राहणीमान कळत न कळत मन असतं ते भूतकाळात जातं कुठेतरी. आता इकडे उजव्यात आला सगळी खाडी. इथनं पण पलीकडे त्याला फेरी बोट आहे. 2-3 ठिकाणाच्या फेरी बोट आहे. तुम्ही गाडी सकट त्या फेरी बोटीतनं पलीकडे जाऊ शकता. दुसरं मला निश्चित सांगावं वाटेल की इथे फेरी बोटचे रेट खूप म्हणजे खूप कमी आहे. आणि मला वाटतं गाडी वगैरे तुमची नसेल तर तुम्हाला फ्रीच आहे. आता अलीकडचा नियम माहिती नाही पण एक मला पूर्वीचा आठवतोय की माणसांची जी वाहतूक ती फ्री आहे. बाकी गाडी 2 व्हीलर वगैरे त्यांना नॉमिनल चार्जेस आहेत पण खूप कमी चार्जेस आहेत तिथे. हा एक इथला जुना भाग बघा. 2 रस्ते केले. डावीकडचा रस्ता आहे हा जायला पणजीकडे आणि तिकडनं रस्ता आहे तो पणजी करून इकडे यायला वन वे केलेले. आता इथे जरा तुम्हाला थोडं आधुनिक आणि जुनं असं मिक्स बघायला मिळेल. काही घरं जुन्या धाटणीची तशीच ठेवलेली आहे आणि काही घरं ती आता नवीन आधुनिक पद्धतीची बांधलेली आहे. हे बघा हे अजून पोर्तुगीज काळातली जुन्या टाईपची घरं आहेत. गोव्याच्या ग्रामीण भागात गेला तर तिथे अजूनही तुम्हाला या टाईपची घरं भरपूर बघायला मिळतात. भरपूर म्हणजे भरपूर. हे बघा मध्ये मध्ये अजून ती जुनी घरं डोकावली ना माझ्या सगळ्या जुन्या आठवणी ताज्या होतात. सगळ्यात जास्त इथे मनाला जे बुरळ घालतं ना इथलं गर्द झाडी. हा असा पॅच किंवा असा रस्ता संपूच नाही असं वाटतं या रस्त्यावरून फिरताना. गोव्यात पूर्वीच आता अलीकडचं माहिती ना मला एवढं पण पूर्वी ग्रामीण भागातले रस्ते पण अगदी टकाटक होते. काळे घोर डांबरी रस्ते. अजून तरी रस्ता आपल्याला चांगला मिळालाय पण पूर्वी सुद्धा म्हणजे रस्त्याच्या बाबतीत गोव्यामध्ये 1 नंबर रस्ते असायचे. मध्यंतरी जरा न्यूज वगैरे बघत होतो त्याच्यातनं असं बघायला ऐकायला मिळालं की कुठले खड्डे पडले चंद्र बघायचं गोव्यात यावं वगैरे होतं. आता माहिती हे बघाय सगळं जुन्या टाईपचं सगळं बांधकाम आहे. सगळी जुनी घर आहे. इथे सुद्धा उजवीकडनं तुम्हाला नो एंट्री आहे. तो तिकडनं पणजीहून येणाऱ्या लोकांसाठी रस्ता गेला आणि हा पणजीकडे जाणाऱ्यांसाठी. इथे सुद्धा आहे बघा कॉर्नरला एक चर्च आहे मोठं.
ही सुद्धा सगळी जुनी वसाहत पूर्वीची. डाव्या हाताचं घर बघा, जुन्या टाईपचं सगळं घर. मला ते आठवत बसायला उगाच विचार करायला आवडतो, ही लोक कशी राहिली असतील त्या काळात, ज्यावेळेला. आणि गोवा सगळं खूप शांत होतं, फार पब्लिक नाही. आणि माझा अनुभव तुम्हाला सांगतो, लहान असताना आम्ही ज्यावेळी गोव्यात यायचो त्यावेळेला 6:30 पावणे 7 वाजले शुकशुकाट व्हायला सुरुवात व्हायची गोव्यात. आणि 7, 7:30 नंतर जर तुम्हाला काही वाहन वगैरे काही मिळायचंच नाही, बसेस बिसेस सगळं बंद. आणि अगदीच शेवटच्या बसने म्हणा वगैरे असं तुम्ही जर येत असाल तर गावामधनं वगैरे जी रस्त्याकडेला घरं वगैरे असायची, काही असं ढाम धूम म्युझिक लावल्याचा आवाज असायचा. माझे वडील मला मग सांगायचे, आतमध्ये बघा पार्टी सुरू होती. त्यावेळी आम्हाला काही कळायचं नाही पार्टी म्हणजे काय असतं तिकडे, पण ते म्युझिक लावलेलं असायचं रामधूम. हा एक असा जुना गोव्याचा आठवणीचा भाग. ओल्ड गोवा आणि पणजी यांना जोडणारा हा रस्ता, उजव्या हाताला खाडी आहे. आणि आता आपण इथून जातो ते पणजी सर्कल, आणि मग सर्कलच्या इथनं सरळ गेला की पणजी सिटी मध्ये, डावीकडे गेला तर मडगाव रोड, उजवीकडे गेलात की तुम्ही पणजीतनं बाहेर परवरीकडे जातो. समोर जे ब्रिज वगैरे दिसतो तो दिसतो अटल सेतू ब्रिज, नवीन झालेला. त्याच्या खाली 2 छोटे पुट्टे ब्रिज आहे, ते जुने ब्रिज. त्या ब्रिजवरनं आता आपण पणजीतनं बाहेर पडणार. आता इकडे पाऊस भरला आणि जरा थेंब कोसळायला सुरुवात झाली, पाऊस येण्याची लक्षणं दिसत आहेत. हा सुद्धा रस्ता माझा अतिशय आवडता रोड आहे. भले ट्रॅफिक असतो पण मला या रोडवरनं जायला खूप आवडतं. गोव्याच्या सगळ्या जुन्या आठवणी त्या निमित्ताने सगळ्या अशा ताज्या होतात. पूर्वी कसं प्रायव्हेट बसेस होत्या, कदंबा वगैरे मला असं आठवत पण नाही, कारण मॅक्झिमम प्रायव्हेट बसेसच होत्या ट्रान्सपोर्टेशनसाठी. तर बसमधनं जाताना त्या प्रायव्हेट बसमध्ये ते वेगळंच माहोल असायचा तो. एक तर अशा लक्झरी बसमध्ये बसल्याचा आनंद, ते तर आम्हाला नेहमी महाराष्ट्रामधली लाल डबा माहिती, इथे सगळ्या त्या लक्झरी बस आहे. बरं, बसला बिल वगैरे काही नाही, ते एक माणूस पुढच्या दारात एक माणूस मागच्या दारात उभा, आणि तो अशी शिटी वाजवायचा, ती गाडी थांबायची. 2 वेळेला शिटी मारली की गाडी सुटवली. बिल हा प्रकार काही नाही. बरं, तिकीट हा पण प्रकार नाही. आत गेल्यावर तुम्ही सांगायचे कुठे जायचंय, तेवढे पैसे त्याच्या हातात टेकवले की तुमचा प्रवास सुरू. तुम्हाला बाकी तिकीट काढणं बिडणं हे काय नव्हतं, कारण प्रायव्हेटच बसेस ना त्या. मालक स्वतः ड्रायव्हर आणि त्याच्या ओळखीतले 2 जण दरवाजावरती, एक पुढे एक पाठी. असा तो सगळा एक मस्त प्रवास होता पूर्वीचा. हे माझे मोबाईल बघत गाडी चालवतात, मोबाईल मध्ये लोक आहे, मोबाईल बघत चाललेले. तर तो सांगायचं काय, त्यावेळेचा जो माहोल होता, लक्झरी बस मधनं फिरायला मिळायचं. आणि कंडक्टर नसलेली बस, हा दुसरा आनंद. तर आता आपण इथे सगळा रस्त्याचा पूर्ण व्हिडिओ करून पोहोचलो कुठपर्यंत, पणजी सर्कलला. तर इथे फक्त जरा लक्ष ठेवा, सांगरायला होतं थोडं, कारण आपल्याला आता ब्रिज कडे जायचं, पटकन समजत नाही. आणि आता गोलाकार वळण बिळणं काय ते भानगडी करून ठेवलेलं आहे, पूर्वी काय नव्हतं असले भानगड. तिथून एक सर्कल होतं, त्या सर्कलला गोल फिरला की ब्रिज वरती जायचं बाहेर. ते जरा मला परत चुकायला झालं, हे सर्कल नाहीये आता, पुढे जायचे. पुढच्या सर्कल वरनं राईट घेऊन मग वरती ब्रिज.
हे जरासं इथे नांगरण्यासारखं झालं, त्यांना माहिती नाही त्यांच्या आधी. ह्या सर्कल वरनं एक राऊंड पुढे घ्यायला लागायचा. तो राऊंड झाला की मग डायरेक्ट ब्रिज वरती आपण जायचो. इथून तुम्ही सर्कल आहे तर त्यांनी सांगितलं, बघूया कुठे. ओके, हा सर्कल आला इथे. इथून आता राईट मारायचा आपण, पुलावरती जाता येईल. बरोबर, हा कदंबाचा बस स्टँड डाव्या हाताला. इथून डावीकडे पुलावरती आपण जातो, सॉरी पणजी सिटी मध्ये जातो डावीकडे. आणि हा आता उजवीकडनं आपण टर्न घेतला, पुण्या ब्रिज वरनं आपण जाणार पर्वत. हा डाव्या हाताला तुम्हाला दिसतोय हा अटलची तो. मगाशी ओल्ड गोव्यातनं जर मी डायरेक्ट सरळ गेलो असतो, उजवीकडे आलो असतो तर या अटल सेतू ब्रिजला लागलो होतो, तिथून पुढे गेलो. मला ओल्ड गोव्यातनं आणि तो सगळा जुना एरिया बघत घ्यायचं होतं, त्याच्यामुळे गावात गाडी असते. हा आता जुना ब्रिज, दोन ब्रिज, हा एक आणि पलीकडे त्यातला हा जसा बघितला तर नवीन ब्रिज. डाव्या हाताला जो दिसतो गाड्या पलीकडे चालत, तो जो ब्रिज आहे तो जुना ब्रिज. आणि त्या काळी तो ब्रिज झाल्यानंतर मध्ये कोसळला होता, 10 वर्षात त्याची कोसळलेला. मग परत बोट चालू झाली. इथे परवरीच्या इथपर्यंत बसेस वगैरे यायचे राहतो. मग तिथं फेरीतनं पलीकडे पलीकडे यायला लागला. कालांतराने हा दुसरा ब्रिज झाला, आता आपण जो जातोय हा ब्रिज झाला. नंतर आता नवीन हा झालेला ब्रिज. ज्यांना डायरेक्ट मडगावला जायचे त्यांना आता खाली 25 वगैरे सर्कलला उतरायची, या ब्रिजवर डायरेक्ट ह्या ब्रिज वरनं तुम्ही सरळ जाऊ शकता कर्नाटकात. आता इथे एकूण 3 ब्रिज तुम्हाला मिळाले. एक डाव्या हाताला पलीकडे आहे, आपण जातोय हा, आणि अटल सेतू. आता अशा पद्धतीने आपण पणजीच्या पुढे आलो, परवरी सुरू होईल. तर इथे मात्र ट्रॅफिक आहे, लहान झालाय आणि तिथे बऱ्यापैकी आता पुढे रस्त्याची कामं चालू आहेत. परवरी वगैरे सगळे आता बायपास होणार आहे, परवरीच्या पुढचा एरिया तिची कामं चालू आहे, त्यामुळे आता ट्रॅफिक भरपूर. हा व्हिडिओ मी आता इथे थांबवतो, पुढचा व्हिडिओ मी कव्हर करणारच आहे. आपल्याला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, आणि आपल्या काही कमेंट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करून सांगा. आतापर्यंत आपण जो प्रतिसाद दिला त्याबद्दल त्या सर्वांचा आभारी आहे. हा व्हिडिओ मी आता इथे थांबवतो. धन्यवाद.